नमस्कार मैत्रिणींनो, अभ्यास जत्रा या यूट्यूब चॅनलमध्ये मी सौ मंजू ब्रजेश चिकटे आपलं खूप खूप स्वागत करते. आजचा माझा हा व्हिडिओ जो आहे तो भारत मातेला समर्पित आहे. ज्या ईश्वराने मला ही सृष्टी दाखवली, ज्या आईवडिलांनी मला भारत मातेचा उत्तम नागरिक होण्याचे संस्कार घातलेत आणि ज्या माझ्या शिक्षकांनी, गुरुजनांनी मला देशभक्ती ही शालेय जीवनापासून महाविद्यालयीन जीवनापर्यंत शिकवली, त्या सर्वांच्या विषयी मी कृतज्ञता व्यक्त करून आजचा हा व्हिडिओ भारत मातेला आणि तुम्हा सर्वांना समर्पित करते. भारत माता की जय. सेल्युलर जेल म्हणजे कालापाणी. काला हा शब्द संस्कृतमधून आलेला आहे. काल या शब्दापासून हा शब्द प्रचलित झाला. काल म्हणजे समय. मृत्यूच्या समयी ज्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे, तुमचे शेवटचे क्षण ज्या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहेत, असं हे क्रूर कालपाणी. म्हणून सेल्युलर जेलला कालापाण्याची शिक्षा असं सुद्धा म्हटलं जातं. ज्वाज्वल्य देशभक्ती, असीम त्याग, भोगलेल्या यातना आणि आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळावं, फक्त हेच एक ध्येय. या ध्येयासाठी बलिदान देणाऱ्या अनेक क्रांतिकारकांसाठी हा इथला परिसर म्हणजे एक मूक साक्षीदार आहे. अंदमान निकोबार येथील पोर्ट ब्लेअर इथं हा तुरुंग आहे. जे राजकीय कैदी होते त्यांना ठेवण्यासाठी इंग्रज या जेलचा वापर करत होते. म्हणजे ज्यांना भारत देशातून हद्दपार करायचं होतं आणि त्यांना आपल्या मातृभूमीपासून फार लांब न्यायचं, त्यांचा संपर्क भारतात कुठेही राहिला नाही पाहिजे, यासाठी या जेलचा वापर व्हायचा. भारतीय स्वातंत्र्य चळवळीतले अनेक स्वातंत्र्य सैनिक हजारो किलोमीटर दूर या तुरुंगामध्ये डांबले जात होते आणि यामध्ये बटुकेश्वर दत्त, योगेंद्र शुक्ल, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, बाबाराव सावरकर, सोहन सिंह, मौलाना अहमद उल्ला यांच्यासारखे अनेक क्रांतिकारक ज्यांनी देशासाठी असीम त्याग, बलिदान केलं, या महान क्रांतिकारकांचा समावेश होता. या सर्व अत्याचाराचा मूक साक्षीदार म्हणजे सेल्युलर जेल. सेल्युलर हे नाव का पडलं, तर यामध्ये जे असंख्य असे सेल आहेत, म्हणजे वेगवेगळ्या खोल्या आहेत, त्यावरून याला सेल्युलर म्हणजे प्रत्येक खोलीत स्वतंत्र राहणारा कैदी म्हणून असं नाव ठेवण्यात आलं. या तुरुंगामध्ये, या जेलमध्ये जवळजवळ 694 खोल्या आहेत. त्या खोल्यांची रचनाच अशी आहे की कोणाचाही कोणाशी संवाद झाला पाहिजे नाही, म्हणजे तो थांबला पाहिजे. आणि या तुरुंगाचा जो आकार आहे तो ऑक्टोपससारखा आहे. म्हणजे एकूण याला 7 शाखा होत्या, विंग्स होत्या. त्यातल्या ज्या 2 विंग्ज आहेत त्या जपानी हल्ल्यामध्ये, ज्यावेळेस जपान्यांचं त्या ठिकाणी आक्रमण झालं आणि त्यांची सत्ता तिथे होती, त्यावेळी त्या 2 विंग्स पाडल्या गेल्या असं म्हटलं जातं. आणि नंतरच्या ज्या 2 विंग्ज आहेत त्या स्वातंत्र्योत्तर काळामध्ये त्या ठिकाणी हॉस्पिटल बांधण्यात आलं म्हणून त्या विंग्स पाडण्यात आल्या, असा संदर्भ आहे. या सेल्युलर जेलच्या भिंतींवर शूर शहीदांची जी नावं आहेत ती लिहिलेली आहेत. याशिवाय या ठिकाणी एक संग्रहालय आहे आणि त्यामध्ये या सर्व महान क्रांतिकारकांचे, स्वातंत्र्य सैनिकांचे कपडे, भांडी, त्यांना ज्या शस्त्रांनी मारण्यात येत होतं ती शस्त्र, त्यांचे फोटोज, त्यांच्या पायामध्ये ज्या बेड्या टाकल्या जात होत्या, त्यांचे बिल्ले आणि इतरही त्यांचं सगळं साहित्य, म्हणजे ज्या थाळीमध्ये त्यांना जेवू घातलं जात होतं, जी भांडी त्यांच्यासाठी देण्यात आली होती, ज्या मडक्यामध्ये त्यांना एक मडकं दिलं जायचं, एका खोलीमध्ये ते राहायचे
प्रत्येकाला एक वेगवेगळी सेल होती. बघा तुम्ही चित्रात बघू शकता. तर इतका क्रूर आणि एक अत्याचाराचा भाग म्हणून, का तर त्यांना स्वातंत्र्य हवं होतं. ब्रिटिशांच्या विरुद्ध ते आवाज उठवत होते, एवढाच त्यांचा गुन्हा होता. आणि गुलामगिरीतून त्यांना आपल्या सर्वांना स्वातंत्र्य मिळवून द्यायचं होतं. गुलामगिरीतून मुक्तता हवी होती. तर अशा सर्व महान क्रांतिकारकांना ब्रिटिशांनी ज्या यातना दिल्या, जो त्रास दिला, हा सगळा आपल्याला इथल्या संग्रहालयात असलेल्या वस्तू पाहिल्यानंतर, तिथले फोटोज पाहिल्यानंतर लक्षात येतो. आता आपल्याला प्रश्न पडतो की ब्रिटिशांनी इतक्या दूर वसाहत का केली? कारण चारही बाजूंनी मोठा महासागर आहे आणि या ठिकाणाहून परत येणं शक्यच नाही. तर कारण असं होतं की वादळामध्ये जी जहाजं सापडायची, तर त्यांना एक सुरक्षित जागा पुरवली जावी आणि त्या सुरक्षिततेसाठीच म्हणून त्यांनी या बंदराची, या पोर्ट ब्लेअर, अंदमान या ठिकाणाची निवड ही केलेली होती. आणि मग आता या बंदराच्या सुरक्षिततेसाठी काहीतरी परमनंट सोल्युशन व्हावं म्हणून मग 1789मध्ये कॅप्टन आर्चिबाल्ड ब्लेअर यांनी सर्वात प्रथम चाथम आयलंड, जे मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं, तर त्या आयलंडवर सेटलमेंट केली. पण ती जी जागा होती ती नेव्हिगेशनल पर्पजसाठी असल्यामुळे तिथे ती वसाहत यशस्वी होऊ शकली नाही. आणि त्यानंतर पुन्हा मग 60 वर्षानंतर या बेटाच्या संरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आणि पुन्हा मग वसाहत निर्माण करायची या उद्देशाने या ठिकाणी ह्या जेलची निर्मिती जी आहे ती सुरू झाली. आता इतिहासामध्ये आपण वाचलं आहे की 1857 हे भारताचं पहिलं स्वातंत्र्य समर आहे. तर या लढ्यामध्ये जे देशभक्त होते, या लढ्यातल्या देशभक्तांना आणि क्रांतिकारकांना सर्वप्रथम इथं आणलं गेलं, असा संदर्भ आहे. 1897मध्ये एक बंदिवान वसाहत इथं तयार करण्यात आली. अंदमान निकोबार जो आहे या ठिकाणी 10 मार्च 1858ला पहिल्यांदा 200 स्वातंत्र्य सैनिक देशभक्त जे आहेत यांची पहिली तुकडी जी आहे ती दाखल झाली होती. म्हणजे बघा किती जुना इतिहास या सेल्युलर जेलला आहे. आणि स्वातंत्र्याचा तो काळ असा होता की जोही ब्रिटिशांविरुद्ध आवाज उठवेल त्यांना ह्या भयानक यातना ज्या आहेत त्या दिल्या जायच्या आणि मातृभूमीपासून दूर, सर्व लोकांपासून दूर, सर्व स्वातंत्र्याविषयीसाठीच्या ज्या गतिविधी आहेत त्या थांबवण्यासाठी सश्रम कारावास आणि ही क्रूर शिक्षा, जी काळ्या पाण्याची अंतिम शिक्षा, मृत्यूदंड, म्हणजे इथे येणं म्हणजे मृत्यू, असं त्यावेळी मानलं जात होतं. आणि जे गंभीर गुन्हे करत होते, जे राजकीय कैदी होते, यांना आपल्या भूमीपासून लांब आणण्यासाठी, कारण ते इथं आले तरी इथून पळून जाऊ शकत नव्हते. चारही बाजूंनी मोठा महासागर आहे आणि त्यांना पळणं शक्य नव्हतं. कारण पळण्याचा प्रयत्न केला तरी बाहेर मृत्यू आहे, काल आहे, काळं पाणी आहे आणि त्यासाठीच ही भयावह शिक्षा ब्रिटिशांनी इथे सुरू केली होती आणि त्याचाच साक्षीदार हा सेल्युलर जेल आहे. 12ही महिने पाऊस, दमट आणि रोगट वातावरण आणि चारही बाजूंनी मोठा अथांग असा महासागर. त्यामुळे इथल्या कैद्यांची, म्हणजे आपल्या क्रांतिकारकांची काय अवस्था होत असेल याची आपण आता कल्पना करू शकतो, कारण आपण तिथे प्रत्यक्ष जाऊन हे सगळं आता बघू शकतो. हे 1896 ते 1906 या कालावधीमध्ये आपल्याच क्रांतिकारकांकडून या जेलची बांधणी ही करण्यात आली. एक मोठा पहाड होता हा आधी, आणि त्यानंतर त्याला, म्हणजे जी कारावासाची शिक्षा भोगताना कैद्यांना जी कामं दिली जायची, जसं जंगल सफाई, तिथली दलदल साफ करणं, आणि हा मोठा जो पहाड होता, इथला पर्वत जो होता तो फोडून इथे एक हे जे जेल निर्माण करण्यात आलं, हे सुद्धा आपल्याच क्रांतिकारकांनी तयार केलेलं आहे. आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांनी इथं कुठलंही साहित्य नसताना काट्यानी भिंतीवर कोरून कमला नावाचं काव्य लिहिलं. तर बघा,
खरोखर हे दिवस जर आता आपण आठवले तर तुम्ही लक्षात घ्या की माणसाला एकटं पाडून त्याला कोणाच्याही संपर्कात न जाऊ देता, म्हणजे सूर्याचा उजेडसुद्धा या खोल्यांमध्ये पडत नव्हता. खोल्यांची रचनाच अशी आहे की समोरचा कैदी दिसत नव्हता. म्हणजे 2 वर्ष स्वातंत्र्यवीर सावरकरांना त्यांचे बंधू या तुरुंगामध्ये आहेत हे सुद्धा माहीत पडलं नाही. म्हणजे तुम्ही विचार करा की किती अमानुष पद्धतीने या जेलमध्ये आपल्या क्रांतिकारकांना कैदी म्हणून ठेवण्यात येत होतं. त्यांचं शारीरिक आणि मानसिक खच्चीकरण करण्यात येत होतं. त्यांना डांबून ठेवण्यात येत होतं आणि कुठल्याही प्रकारचा जनसंपर्क त्यांचा कोणाशी होऊ नये. आणि त्यांना इथला अमानुष अत्याचार पाहिल्यानंतर त्यांची जगण्याची उमेद संपावी यासाठी ब्रिटिशांनी किती वेगळ्या पद्धतीने, अमानुष पद्धतीने तयारी करून ठेवलेली होती. हे आज जर आपण लक्षात घेतलं तर असं वाटतं की खरोखर स्वातंत्र्याची किती मोठी किंमत आपल्याला मोजावी लागली. ही जी इमारत आहे ही 3 मजली आहे आणि याच्या 7 अशा विंग्ज आहेत, ज्यामध्ये जवळजवळ 694 ते 96 इतक्या कोठड्या आहेत. आणि याच्या ज्या खिडक्या आहेत त्या अगदी छोट्या आहेत. आता तुम्ही या फोटोजमध्ये आणि क्लिपिंग्समध्ये जर बघू शकत असाल तर यामध्ये संपूर्ण रचना ही 7 विंग्सची होती. आता फक्त 3च विंग्ज शिल्लक आहेत आणि मधोमध एक वॉच टॉवर होता. म्हणजे एका विंगमधून दुसऱ्या विंगमध्ये जर जायचं असेल तर आपल्याला वॉच टॉवरमधून जावं लागत होतं. आणि त्या सेंट्रल टॉवरवरच, म्हणजे वॉच टॉवरवर एक मोठी घंटा लावलेली होती. एखाद्या क्रांतिकारकाने इथून पळून जाण्याचा जर प्रयत्न केला तर ह्या घंटेने तिथले जे पहारेकरी सैनिक आहेत त्यांना इशारा मिळत होता. म्हणजे कैद्यांवर नजर ठेवण्यासाठी अतिशय बारीक आणि चोख बंदोबस्त हा या ठिकाणी केला जात होता. म्हणजे कोणी गुप्त योजना केली किंवा एकमेकांना दिसू नये यासाठी सुद्धा खूप प्रयत्न हे केले होते. आता या सेल्युलर जेलचा त्यावेळी जो अधीक्षक होता, जेलर होता, तो होता बेरी. तर त्याला लॉर्ड ऑफ अंदमान असं सुद्धा म्हटलं जातं. हा अतिशय क्रूर आणि अमानुष अत्याचार जे आहे ते आपल्या क्रांतिकारकांवर करत होता. म्हणजे शिक्षाही इतकी अमानुष आहे. बघा, आम्ही बघितलं त्यावेळी अक्षरशः अंगावर काटा येतो आणि आपण निशब्द होतो. फाशीघर जर तुम्ही बघितलं, तिथल्या क्रांतिकारकांना फाशी देण्याची जी पद्धत आहे त्यांची, तर एका वेळी 3 क्रांतिकारकांना फाशी दिली जायची. आणि त्यानंतर काही तर मृत्यू असे झाले आहेत की महासागरात त्यांची जी डेड बॉडीज होत्या त्या फेकल्या जायच्या. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की निर्दयीपणाचा हा कळस होता. आपल्याला स्वातंत्र्य मिळण्यासाठी ज्या लोकांनी प्रयत्न केले त्यांना इतक्या यातना भोगायला लागल्या, हे ऐकल्यानंतर मन असं सुन्न होतं. आणि तुम्ही ज्यावेळेस इथे भेट द्याल त्यावेळेस बघा की मी आता जे बोलते आहे तेच तुम्हाला अनुभवायला येईल. आणि जबर मारहाण केली जायची आपल्या क्रांतिकारकांना, स्वातंत्र्यसैनिकांना, जे देशभक्त इथे यायचे. शिक्षा काय असायची तर तेलाचं तिथे म्हणजे बैलासारखं कोलूला जुंपून 30 पाऊंड नारळाचं तेल काढायचं. म्हणजे काही जे स्वातंत्र्य सैनिक होते त्यांना इथे जी मोठी मोठी हिरवी नारळं आहेत ती सोलण्याचं काम आणि 30 पाऊंड तेल जेवणाच्या आधी काढायचं. आणि ते जर काढून झालं नाही नारळाचं, मोहरीचं, तर त्यांना जबर अशी मारहाण केली जायची. आणि समजा ते पूर्ण होत नसेल तर जेवण झाल्यानंतर पुन्हा त्यांना त्या कोलूला जुंपलं जायचं. आणि ते जे फटके आहेत ते इतके अमानुष पद्धतीने मारले जायचे की मला असं वाटतं की आपण आज हे नुसतं बघतोय, पण ते ज्यावेळी त्या सैनिकांनी, स्वातंत्र्य सैनिकांनी अनुभवलं असेल तर खूपच भयानक पद्धतीने हा छळ होता. आज भारताने प्रत्येक क्षेत्रामध्ये एवढी प्रगती केली आहे आणि आज आपण प्रत्येक देशाच्या तुलनेने सुद्धा संस्कृती म्हणा, विज्ञान, तंत्रज्ञान या क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पुढे आहोत.
पण हे सगळं ऐकलं ना की मनाला खूप यातना होतात, कारण आपण आपल्या देशाचे नागरिक आहोत आणि आपल्याला हे सगळं बघताना आणि ऐकताना खरंच आता कल्पना करवली जात नाही की आपल्याच भूमीमध्ये आपल्यालाच गुलामगिरीत ठेवून, आपल्यालाच अत्याचार आणि अन्यायाचा सामना करून, आपल्याच देशात आपण अशा पद्धतीने राहत होतो आणि बाहेरून आलेले लुटारू लोक आपल्यावर अशा पद्धतीने शासन करत होते. हे ऐकून आज आपल्या मनाला ज्या वेदना होत आहेत, त्याच आपल्याला देशभक्तीची ही बीजे आपल्यासाठी जिवंत ठेवण्यासाठी कामी येणार आहेत. ही संपूर्ण जी वास्तू आहे ती 1969 साली राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्यात आली. आता तिच्या 3च शाखा आहेत आणि उरलेले जे 4 विंग्ज आहेत, तर 2 विंग्ज आधी मी तुम्हाला सांगितलं नष्ट करण्यात आले होते जपानी लोकांकडून, आणि 2 जे विंग्ज आहेत त्यामध्ये आता सरकारी रुग्णालय आहे, जे संपूर्णपणे मोफत तपासणी तिथे उपचार केले जातात आणि लोकांसाठी ते खुलं आहे. या प्रत्येक मजल्यावर 21 अशा कोठड्या आहेत. या तुरुंगामध्ये ज्यावेळेस आपण प्रवेश केला सेल्युलर जेलमध्ये, तर तुम्हाला किल्ल्यासारखा आणि बुरुजासारखा भाग दिसला असेल. तर रचनाच अशी आहे की प्रत्येक मजल्यावर 21 अशा खोल्या आहेत. बघा 3 मजले आहेत याला, आणि जेव्हा आपण यात प्रवेश करतो तेव्हा एक पिंपळाचं झाड आहे. तर हे झाड इथल्या, याला कालपुरुष असं म्हटलं जातं. हे झाड इथल्या प्रत्येक गोष्टीचं साक्षीदार आहे आणि त्या पारावर बसूनच स्वातंत्र्यवीर सावरकर हे आपल्या इतर जे सोबत स्वातंत्र्य सैनिक होते, क्रांतिकारक होते, त्यांना भेटत होते आणि तिथेच त्यांना जे सरस्वतीला मानवंदना द्यायची होती, जे ज्ञानदान करायचं होतं, ते त्यांनी केलेलं आहे असे संदर्भसुद्धा तिथे आहेत. वीर सावरकरांचं स्मारक या ठिकाणी आहे आणि आज काळ्या दगडाने कोरला गेलेला हा अजस्त्र जो तुरुंग दिसतोय तुम्हाला या क्लिपिंग्समध्ये, हा एका पहाडातून कोरला गेलेला आहे आणि आपल्या देशभक्तांचं, आपल्या क्रांतिकारकांचं, आपल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या रक्तातून तयार झालेला, त्यांना अत्याचार सहन करावे लागले, वेदना सहन कराव्या लागल्या आणि त्यातून ब्रिटिशांनी बांधलेला हा अवाढव्य असा तुरुंग आहे. म्हणून आज या विषयी मला बोलताना अतिशय माझं मनसुद्धा थोडंसं द्रवित झालं आहे, कारण हे राष्ट्रीय स्मारक व्हावं यासाठी ज्या लोकांनी इथे यातना सहन केल्या त्यांनी इथे भेटसुद्धा दिलेली आहे आणि त्यांच्या वंशजांनी सरकारला विनंती केली होती की याला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्यात यावं, कारण की खरोखर त्यांच्या ज्या भावना आहेत त्या याच्याशी जोडल्या गेलेल्या होत्या. आणि आज ती गोष्ट खरोखर चांगली आहे की आज आपल्या देशातला प्रत्येक नागरिक इथे येऊन बघू शकतो की आपला इतिहास काय आहे. बरोबर. डेव्हिड बारे हा या तुरुंगाचा जेलर होता. तो आयरिश होता वंशानी आणि त्याला लॉर्ड ऑफ पोर्ट ब्लेअर असं सुद्धा म्हटलं जायचं. तर या ठिकाणी इतकी अमानुष अशी शिक्षा जी होती ती सतत दिली जायची, म्हणजे कैद्यांचं मनोबल जे आहे ते खच्चीकरण होईल त्याचं. आणि 1938 पासून इथे राजकीय कैदी पाठवणं पूर्णपणे बंद करण्यात आलं होतं. आणि जेलचा जो एक विंग आहे, जसे 7 विंग्स मी दाखवले तुम्हाला, त्यातला एक जो विंग आहे तो जिल्हा कारागार म्हणून पुढे लागू झाला होता. तर कैलासवासी गोविंदराव हर्षे यांनी 19 वर्ष इथे काम बघितलं आणि या जेलमध्ये 225 बंगाली, 67 पंजाबी, 20 उत्तर प्रदेशातले आणि काही बिहारी आणि 3 मराठी क्रांतिकारक जे होते त्यांना इथे यातना सहन कराव्या लागल्या होत्या आणि ब्रिटिशांच्या छळाचा सामनासुद्धा त्यांना करावा लागला होता. अंदमानचं हे जेल हे नुसतंच कारागृह नसून आपल्या भारताचं एक पवित्र स्थान आहे. हे क्रांतिकारकांसाठी तीर्थक्षेत्र आहे असं म्हटलं तरी चालेल. या चित्रामध्ये हा जो वटवृक्ष तुम्ही बघू शकता, हे पिंपळाचं झाड आहे. हे झाड म्हणजे इथल्या सर्व गतिविधींचा साक्षीदार आहे. आणि आता जी रचना तुम्ही बघता आहात
तर तिथे एक लाईट अँड साऊंड शो असतो, त्यासाठी बसण्यासाठी म्हणून ती बैठक व्यवस्था तिथे केलेली आहे. तर तिथे आता खुर्च्या तुम्हाला दिसत आहेत मांडलेल्या. तर ज्यावेळेस तो शो सुरू होतो त्यावेळेस खरोखर आपल्या अंगावर काटा येतो की असं कसं घडलं आणि इतकं अमानुषपणे लोक आपल्यावर अत्याचार करून गेलेत, ब्रिटिश लोक, आणि आपण त्यांच्या गुलामगिरीत राहिलो. तर ही गुलामगिरी किती असह्य होती हे आपल्याला तो लाईट शो पाहिल्यानंतर समजतं. याशिवाय इथलं जे फाशीघर आहे ते अशा ठिकाणी करण्यात आलं होतं की कैद्यांना ते पाहिलं की त्यांचं मनोबल खच्चीकरण होईल. म्हणजे जेवताना त्यांना ते दिसेल. बघा तुम्ही चित्रामध्ये बघू शकता की आता जी मोकळी जागा आहे त्या ठिकाणी आधी त्यांचं वर्कशॉप होतं आणि तिथे अमानुष अशा शिक्षा त्यांना केल्या जायच्यात. हातामध्ये त्यांच्या हातकड्या, पायामध्ये बेड्या, आणि त्याचेसुद्धा वेगवेगळे प्रकार होते. म्हणजे कैदी जे आहेत ते हलू शकले नाही पाहिजेत, त्यांना खाता आलं पाहिजे नाही, आणि इतक्या अमानुष पद्धतीने त्यांना चाबकाचे फटके दिले जायचेत की त्यांची पूर्ण जी त्वचा आहे ती इतक्या अमानुष पद्धतीने मी तुम्हाला आता माझ्याकडे शब्द नाही आहेत सांगायला. जेव्हा आम्हाला त्या गाईडनी माहिती दिली तर तिथले गाईड खरोखर त्यांनी या विषयामध्ये PhD सुद्धा केलेली आहे आणि त्यांचं जे ज्ञान आहे, त्यांचे जे संदर्भ आहेत ते ऐकल्यावर खरोखर असं वाटलं की हे काय आहे. तर शिक्षाही अशी, म्हणजे कपडे तर कैद्यांना असे होते तिथे की गोंडपाट जे असतं, आपण जे पोत्यांमध्ये गहू वगैरे भरतो, तर ते गोंडपाटाचे सुद्धा गणवेश जे आहेत ते कैद्यांसाठी होते की जे कैदी बिलकुल ऐकत नाही आहेत, ब्रिटिश सरकारचा विरोध करत आहेत. जेवणासाठी सुद्धा मी चित्रात दाखवलेले आहेत, ज्या थाली आहेत, लोखंडाच्या ग्लास आहेत, आणि 6 वाजेनंतर प्रत्येकजण आपल्या सेलमध्ये गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत सेलच्या बाहेर कोणी येऊ शकत नव्हतं. आणि मग या कालावधीत जर कुणाला काही जायचं असेल शौचास वगैरे, तर तिथे एक मडकं ठेवलेलं असायचं, त्यातच त्यांना ते त्यांचं जे हे आहे विधी आहे तर लघवी वगैरे करण्यासाठी त्यांना ते मटकं दिलं जायचं. तुम्ही विचार करा की ज्या भांड्यात आपण खातो आहे, जिथे आपण झोपतो आहे आणि तिथेच त्या पद्धतीने राहतो आहे, तर किती त्यांना म्हणजे ती अवस्था कशी असेल त्यांच्यासाठी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ब्रिटिश सरकारच्या विरोधामध्ये तिथे एकही ॲक्टिव्हिटी जी आहे ती त्यांना करता येत नव्हती, आणि जर केलीच तर त्यासाठी बेदम मारहाण होत होती, त्यांना चाबकाचे फटके दिले जात होते. आणि तुम्ही याच्यामध्ये रचना बघू शकाल. बघा आता मी क्लिपिंग्समध्ये तुम्हाला दाखवते आहे. तर हे एवढं मोठं जे प्रशस्त जेल त्यांनी तयार केलं होतं ते आपल्या क्रांतिकारकांच्या हाडामासातून, रक्तातून तयार झालेलं आणि त्यांच्यावरच अत्याचार करण्यासाठी बांधलेलं, पहाडातून कोरलेलं हे जेल आहे. आज आपण ज्यावेळेस तिथे जातो तेव्हा खरंच नतमस्तक होतो या पवित्र तीर्थक्षेत्रासाठी, कारण आपण ईश्वरापुढे डोकं टेकवतो, आपण आपल्या आईवडिलांच्या पुढे नतमस्तक होतो. पण ही जे तीर्थक्षेत्र, हे जे पवित्र स्थान आहे, ज्यांनी आपल्या भारत मातेला या ब्रिटिशांच्या पाशातून सोडवलं, आणि हे जे स्वातंत्र्य सैनिक आहेत ज्यांनी आपल्याला आजचं जीवन दाखवलं, आजचं जग आपण जे बघू शकतो आहे, आज जी आपण प्रगती करू शकतो आहे, तर त्याच्यामागे ह्या असंख्य यातना बघितल्यावर खरंच मनाला खूप दुःख होतं. ज्यावेळेस तुम्ही इथे भेट द्याल त्यावेळेस जरूर इथला सगळा इतिहास बघा, वाचा, आणि इथली काही आणण्यासारखी जी सामग्री आहे ती निश्चित आणा. मी सुद्धा इथून काही पुस्तकं विकत घेतली आहेत वाचनासाठी, आणि माझ्यासोबत माझ्या 2 छोट्या मुली आहेत, माझे सिनियर सिटिझन असलेले सासू सासरेसुद्धा आहेत. आणि खरोखर हा जो टूर होता ज्यांच्यासोबत आमचं कुटुंब आम्ही गेलेलो आहोत, हा सिनियर सिटिझन्सचाच टूर आहे. बघा तुम्ही, आजही आपल्या देशामध्ये देशभक्ती तितकीच अस्तित्वात आहे. आपल्या देशावरचं प्रेम कोणाचंही कमी झालेलं नाही. आयुष्याच्या संध्याकाळीसुद्धा जितकं लोकांना चारधाम करावंसं वाटतं, जितकं लोकांना मंदिरात जावंसं वाटतं, तितकंच ह्या देशभक्तांचं हे तीर्थक्षेत्र पाहण्यासाठी, हे पुण्यक्षेत्र पाहण्यासाठी, हे वयाच्या या अवघ्या
आपण म्हणू संध्याकाळी, जिथे आता हे सगळे सिनियर सिटिझन्स थकलेले असतात, एवढा खडतर प्रवास करून इथं येणं सहज शक्य होत नाही. तर बघितल्यानंतर आपल्याला वाटतं की बघा, तुम्ही चित्रामध्ये बघू शकत असाल, सर्वजण सिनियर सिटिझन्स आहेत. तर त्यांनासुद्धा आयुष्याच्या संध्याकाळी ईश्वराकडे परत जाताना ज्यांनी ज्यांनी आपल्याला हे जीवन दाखवलं, ज्या ईश्वराने ही सृष्टी दाखवली, ज्या आईवडिलांनी आपल्याला ह्या जगात आणलं आणि ज्या महान व्यक्तींनी, ज्या साधू संतांनी, ज्या क्रांतिकारकांनी, ज्या देशभक्तांनी, ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्याला जगण्यासाठी आज हे जीवन, हे जग, हा देश, ही भूमी, ही मातृभूमी आपल्याला निर्माण करून दिली, त्यांचे खरोखर शतशत नमन करण्यासाठी आयुष्यात एकदा तरी अंदमान निकोबारला या आणि या क्रांतिकारकांच्या तीर्थक्षेत्राला, आपल्या राष्ट्रीय स्मारकाला जरूर भेट द्या. आज घरी परतताना मला एक अभिमान आहे की मी आयुष्यात इथे भेट देऊ शकले आणि आपल्यापर्यंत ही माहिती माझ्या छोट्याशा शब्दात पोहोचवू शकले. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. महालक्ष्मी माता की जय. भारत माता की जय. तुम्हीसुद्धा इथे जरूर या.